कोरडं लाकूड जिवंत झालं तर? कुष्ठरोगी ब्राह्मण एका फांदीमुळे बरा झाला तर? आणि एका स्त्रीने स्वतःचा त्याग करून देवाला प्रसन्न केलं तर? ही आहे श्रद्धेची अशी कथा जी तुमचा विश्वास हादरवेल. श्री गणेशाय नमः. अध्याय 40. शुक्ष काष्ठाला पालवी फुटली. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. कथा आहे श्री गुरूंच्या कृपेची आणि अढळ श्रद्धेच्या सामर्थ्याची. नरहरी एक ब्राह्मण कुष्ठरोगाने ग्रासलेला, पूर्णपणे निराश. तो गुरूंच्या चरणी पडतो. स्वामी, मला वाचवा, नाहीतर मी प्राण देईन. श्री गुरूंना करुणा येते. ते एक कोरडं औदुंबराचे लाकूड देतात. हे रो आणि रोज 3 वेळा स्नान करून त्याला पाणी घाल. ज्या दिवशी याला पालवी फुटेल तू बरा होशील. खूप वर्षापासून कोरडा असलेलं लाकूड जिवंत होणार. नरहरी उपाशी राहून दररोज त्रिकाळ सेवा करू लागतो. लोक हसतात, हे वेड आहे म्हणतात, पण त्याचा विश्वास डळमळत नाही. श्री गुरु म्हणाले, जसा भाव तशी सिद्धी. 100 भग्न शिवलिंग घरी आणतो. दररोज स्मशानातून भस्म आणून पूजा करतो. एक दिवस त्याला भस्म मिळत नाही. पत्नी म्हणते, माझं भस्म वापरा, पण पूजा थांबवू नका. तो स्वतःच्या पत्नीला अग्नीत अर्पण करतो. पूजा पूर्ण झाल्यावर तो पत्नीला हाक मारतो आणि ती जिवंत येते. भगवान शिव प्रकट होतात. तुमच्या भक्तीने मी प्रसन्न आहे. श्री गुरु संगमावर येतात आणि कमंडलूचं पाणी त्या कोरड्या फांदीवर शिंपडतात आणि चमत्कार, त्या फांदीला पालवी फुटते. त्या क्षणी नरहरीचा कुष्ठरोग नष्ट होतो. श्री गुरूंनी त्याला जोगेश्वर नाव दिलं. तुझ्या वंशात महान गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. ही कथा आपल्याला काय शिकवते? श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होतं. देवाला मोठी पूजा नाही तर खरी भावना हवी असते. जर तुम्हाला विश्वास आहे तर जय गुरु श्री कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा अद्भुत कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. ही कथा शेअर करा. कोणाचं तरी जीवन बदलू शकतं. श्रद्धा ठेवा, कारण देव नेहमी पाहत असतो.